पीछे आना है। आपको बोला क्या था? बड़ा मामला नहीं ना हमारा तुम्हारे। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। जय हो। सब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। सब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। सब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांनाही पाव दे रे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। और सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खाली उतरा, खाली खाली वर चढणार आहे, खाली उतरा। ए थोडा जागा द्या रे। अरे असे व्हा ना। ए मोबाईल बाजूला, ए मोबाईल बाजूला। शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय। नंबरचा मग थोडं पिठाची बारा जय हो। जय हो। समोरचा लोटू नका हो झाला असं ना आपल्याला झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। मी या निमित्ताने सांगेल, खताचं महाग झालंय,
त्याचबरोबर बी बियाणे महाग झाले, मालाला भाव नाहीये. कापसाला खरं तर 10,000 रुपये क्विंटलला भाव पाहिजे, सोयाबीनला 8,000 रुपये क्विंटलला भाव पाहिजे. हे भाव मिळत नाहीयेत आणि त्यामुळं बाजार भाव नाही पिकाला आणि इनपुट कॉस्ट मात्र खर्च वाढत चाललेला आहे. एकंदर जर बघितलं तर दुष्काळी परिस्थिती वर निसर्गाची आसमानी संकट मोठं आहे आणि त्याचबरोबर आसमानी संकटाला जोड म्हणून आता सुलतानी संकट म्हणजे शासनाचं दुर्लक्ष हे निर्माण होऊन पाहतंय. शासनाला जागं करण्याचं काम या युवकांच्या मोर्चातून आम्ही करत आहोत. आम्ही मोठ्या पद्धतीनं मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून डिव्हिजनल कमिशनरला निवेदन देत आहोत की बेरोजगारांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या आणि त्याचबरोबर रोजगार हमी योजना या बाबतीतले मोठ्या पद्धतीनं निधी हे मिळत नाहीये. आपण जर बघितलं रोज लोक काम करतायत पण त्यांच्या हाताला जे पैसे मिळाले पाहिजे आठवड्याला ते मिळत नाहीयेत. 25-15चे 2-2, 3-3 वर्ष झाले पैसे मिळत नाहीत. रोजगार हमी योजनेच्या विहिरीचे पैसे मिळत नाहीत. अशा अनेक समस्या आहेत. या सगळ्या समस्यांचं निराकरण शासनाने लवकर करावं अशी शासनाला आम्ही डिव्हिजनल कमिशनरच्या माध्यमातून विनंती करतो. मराठवाड्याच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जो नदीजोड प्रकल्प आहे तो नदीजोड प्रकल्प केला जातोय तो मराठवाड्यासाठी, मात्र त्याचं कार्यालय नाशिकमध्ये आहे. त्या समितीमध्ये एकही मराठवाड्याचा अधिकारी नाहीये आणि मराठवाड्यासाठी जी योजना आहे त्याचं पाणी आता सिन्नरला देण्याचा घाट चालू आहे. त्यामुळे कुठेतरी मराठवाड्यावरती पुन्हा पश्चिम महाराष्ट्राची म्हणावं किंवा अहिल्यानगर आणि नाशिकची पुन्हा एकदा पाण्यावरती डल्ला आहे अशा पद्धतीची सध्या परिस्थिती आहे. एक मराठवाड्याचा नेता म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? हे बघा, मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल आम्ही नेहमी संघर्ष करणारे आणि रस्त्यावर उतरणारे लोक आहोत. मागच्या वर्षीच आम्ही हक्काचं पाणी जे समन्यायी पाणी वाटपाच्या बाबतीत मोठा रस्ता रोको केला होता आणि त्याच्या संदर्भात आमच्यावर खूप मोठी पोलीस कारवाई झालेली. आम्ही सध्या कोर्टाच्या चक्रा मारतो आहोत आणि यामुळं आता तर त्यांनी इथलं मुख्य कार्यालय पळवलंय आणि म्हणून हे नक्कीच आहे की मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मिळण्याच्या दृष्टिकोनातून आज जे काही शासनाने निर्णय घेतलेत ते कागदोपत्रीच आहेत. त्याला तोंडाला पानं पुसल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नवीन जे काही नदीजोड प्रकल्पाचे विषय असो किंवा 250 TMCचं पाणी जे खऱ्या अर्थाने आज कोकणातलं पाणी इकडं वळवलं पाहिजे आणि विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी जे कृष्णाच्या माध्यमातून इथं आलं पाहिजे आणि विदर्भातलं पाणी सुद्धा इथं आलं पाहिजे. ही जी काही गव्हर्नमेंट रिझोल्युशन झालेलं आहे, शासन निर्णय झाले, त्याची अंमलबजावणी होतानीचं चित्र पाहायला मिळत नाहीये. 250 TMC पाणी मराठवाड्याला नुसतं शासन निर्णयातून देऊ केलंय, परंतु प्रत्यक्षात मात्र मराठवाडा तहानलेला आहे, घशात कोरड आहे आणि त्या सगळ्या संदर्भाने सुद्धा तातडीनं इरिगेशन डिपार्टमेंटनी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, निधीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. वडेट्टीवारांचं एक विधान आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या मराठा नेत्यांमध्ये मोठ्या 90% नेत्यांनी कुणबीचं म्हणजे ओबीसीचं प्रमाणपत्र काढलेलं आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे देखील ते प्रमाणपत्र आहे, शरद पवारांकडे आहे की माहीत नाही. या वक्तव्याला तुम्ही कसं बघता? आता मला वाटतं की शासन निर्णय काढलेले आहेत मराठा समाजाच्या संदर्भाने, त्याची अंमलबजावणी व्हावी एवढीच त्याच्यामधली रास्त अपेक्षा आहे. मला वाटतं त्यापेक्षा अधिक
थांब ना राहुल थांब मागे राहुल मागे कनेक्ट नाही आहे. लवकर चालू रोल आहे का मराठवाड्याचे केंद्रबिंदू असलेल्या संभाजीनगरमधून तुम्ही एल्गार पुकारलेला आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती आणि बेरोजगारांच्या प्रश्नांवर काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? देशामध्ये बेरोजगारी भेडसावत आहे, तरुणांच्या हाताला काम मिळत नाही आहे, महागाई वाढत आहे. या संदर्भात तरुणाईला कुठेतरी रोजगार मिळाला पाहिजे. या अनुषंगानं मराठवाड्याचं केंद्रबिंदू असताना आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आमच्या पक्षाच्या वतीने एल्गार आम्ही करतोय आणि हा शासनाला आम्ही भाग पाडणार की आमच्या या तरुणांना न्याय मिळाला पाहिजे. 90% मराठा नेत्यांकडे कोणती प्रमाणपत्र आहे? ठीक आहे ना, मग असू दे ना, जे आहे तुमचे त्यांना दिलं असेल समजा. चल एक मिनिट